हा, नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. आज आपण मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब गायकवाड म्हणजे अण्णासाहेब आवटे कॉलेज पुणे जिल्ह्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रात एक अग्रेसर कॉलेज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सुमारे 105 एकर क्षेत्रावर म्हणजे कॉलेज काही जागेत आहे, परंतु जंगल डेव्हलपमेंट किंवा थोडक्यात वनस्पती, दुर्मिळ वनस्पती आहेत इथं आणि एक माशांसाठी खास तलाव आहे. तर अशा अनुषंगाने आपण आज कॉलेजमध्ये आलेलो आहेत. सर आपल्या समोर आहेत. तर आपण आता 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा झाल्यात त्यानंतर विद्यार्थ्यांनी करिअर मार्गदर्शन किंवा 10वी नंतर काय पुढं, त्या संदर्भात सरांकडून थोडी माहिती जाणून घेऊया. तर सर, 10वीच्या आता परीक्षा संपलेल्या आहेत. हो हो. तर त्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना नेमकं भविष्यात 11वीसाठी किंवा 12वीसाठी कुठं जावं लागेल किंवा आपल्या कॉलेजमध्ये काही सुविधा आहेत का? हो. तर आता ग्रामीण भाग आहे, बराच वेळा ग्रामीण भागात शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्गात थोडक्यात पाल्याला आपल्या मुलांना हो. वेळ फारसा देत नाही. हो. जनरल स्थिती आहे, कारण ती शेतकरी कसं एक कामात असतो दिवसभर. हो. फक्त त्याचं म्हणणं असतं का मुलांनी शाळेत जावं, हो. चांगलं भविष्य घडवावं हो. आणि त्यासाठी आम्ही आमच्या पोटाला चिमटा घेऊन हा. थोडक्यात 2 रुपये आम्ही आमच्या पोटाला चिमटा घेऊन साचून हो. मुलासाठी शिक्षणासाठी खर्च करू. तर त्यासाठी 10वी नंतर विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे याबाबत आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार. आंबेगाव वार्ताच्या निमित्ताने संतोष वळसे पाटील यांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाच्यासाठी, तर त्याचं मी मनापासून स्वागत करतो. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयामध्ये अनेक वर्ष मी काम करत आहे आणि या निमित्ताने 11वीचे प्रवेश प्रक्रिया आणि 12वीचे आणि 12वीच्या नंतरच्या प्रवेश प्रक्रिया याच्या संदर्भात मला निश्चितच काही चांगल्या गोष्टी आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुचवता येतील. आपण असं पाहूया की पहिलीपासून तर 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे तर त्याला एकच बोर्डाची म्हणून एक परीक्षा सुरू होते, ती 10वीला, आणि त्यामुळे त्या परीक्षेचं एक विशेष महत्त्व आपल्या सगळ्यांच्या समोर येतं. आणि हे महत्त्व आपण सगळं पाहत असताना आपल्याला असं वाटतं की मुलाच्या करिअरच्या वाटा ह्या 10वीच्या नंतर निवडायला त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ते निवडलं पाहिजे. परंतु भूमिका अशी आहे की 16व्या वर्षी मुलाला त्याचं करिअर निवडण्याच्यासाठी त्याला ते निर्णय घेता येतील अशी स्थिती बऱ्याच वेळेला नसते. आपण पालक म्हणून आणि कोणी हितचिंतक असतील, शिक्षक असतील, यांनी मिळून त्या मुलामध्ये कुठल्या स्वरूपाचं त्याचं पोटेन्शियल आहे, कुठल्या स्वरूपाचं त्याच्यामध्ये स्किल्स आहेत आणि कुठल्या प्रकारची ती पर्सनॅलिटी होऊ शकते याच्याबद्दलचे जे काही आडाखे आपले आहेत तर ते आडाखेही या निमित्ताने आपल्याला वापरता येतील. उदाहरणार्थ, एखादा चित्रकार म्हणजे चित्र चांगलं काढणारा मुलगा असेल तर त्या चित्र काढणाऱ्या मुलाला फाईन आर्ट्सच्या बाजूला नेण्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. किंवा ॲनिमेशन, 3D ॲनिमेशनसाठी तो मुलगा चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि ह्या स्वरूपाचं जे काही त्याचं एक चांगलं अंग आहे तर ते आपल्याला हेरून त्या बाजूला मुलाला पाठवण्याच्यासाठीची एक भूमिका, ज्याच्यामध्ये काही सर्वसामान्य मुलं आहेत की ज्याच्यामध्ये फारसं काही दिसत नाही, तर त्या मुलांच्या बाबतीत म्हणजे ती काही कमी क्षमतेचे असतात असं नाही, पण त्यावेळेला त्या क्षमता त्याच्या विकसित नसतात. आणि त्यामुळं असं समजायचं काही कारण नाही की ह्या मुलांना काही करता येणार नाही. उलट ही मुलं नंतरच्या टप्प्यामध्ये चांगलं करिअर करतानाही आपल्याला दिसतात. तर याच्यामध्ये आर्ट्सच्या बाजूला जाता येतं, कला शाखेकडे जाता येतं, कॉमर्सच्या बाजूला जाता येतं, वाणिज्य शाखेला प्राधान्य दिलं जातं आणि त्याच्यानंतर सायन्सची किंवा विज्ञानाची शाखा आहे. तर ह्या तिन्ही ब्रँचेस ह्या एकदम पारंपरिक ब्रँचेस आहे आणि ह्या पारंपरिक ब्रँचेसमध्ये आपल्याला मुलांना किंवा ह्या साईड्सला आपल्याला मुलांना पाठवता येणं शक्य आहे. आता याचे निर्णय घेताना पालकांना थोडंसं लक्ष असं घालायला पाहिजे की मुलाचं कल कोणत्या बाजूने आहे. मुलाचं कल जर आपण पाहिलं, आणि कल चाचणी शासनही दरवर्षी कल चाचणी घेत असतं आणि आपल्यालाही खाजगी पद्धतीने कल चाचण्या मिळतात. तर कल चाचणी, ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हणलं जातं. तर मुलाची ॲप्टिट्यूड टेस्ट जर केली तर त्याच्याने आपल्याला असं एक भूमिका स्पष्ट होते की एक ॲडिशनल आपल्याकडे काही माहिती मुलाच्या बाबतीत आपल्याला जी माहिती नाही ती आपल्याला ॲप्टिट्यूड टेस्टमधून मिळते. आणि त्या बाजूला जो कल आहे तर तो कल जर आपल्याला त्या ॲप्टिट्यूड टेस्टमधून कळाला तर त्या बाजूला मुलाला पाठवता येणं आपल्याला
सहज शक्य आहे. तर ही एक भूमिका आपण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. पारंपरिक शिक्षणाकडे जाताना आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, तर याच्यामध्ये कुठल्या स्वरूपाच्या करिअरच्या वाटा आपल्याला मिळतात याच्याकडे मी आपलं सगळ्यांचं लक्ष देतो. तर याच्यामध्ये असं आहे की 12वीच्या नंतर खरंच करिअरच्या वाटा सगळ्या उघड्या होतात, परंतु 12वीकडे जाताना आपल्याला निदान ह्या ब्रँचेसमध्ये तरी कुठं जायचं हे निर्णय आपल्याला घ्यायला पाहिजे. जनरल जर चांगल्या पद्धतीचं मूल असेल आणि ज्याला सायन्स विज्ञानामध्ये गती असेल, गणिताचंही त्याला चांगलं अवगत असेल, तर त्याला सायन्सच्या स्ट्रीमला न्यायला हरकत नाही. आता सायन्सच्या स्ट्रीमला गेलं तर मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचे ऑप्शन्स येतात, मेडिकलचे येतात. मेडिकलच्या बरोबर पॅरामेडिकल म्हणजे आता नर्सिंग सारखा ऑप्शन असेल किंवा ऑप्टोमेट्री सारखा ऑप्शन, असे अनेक ऑप्शन्स त्याला खुले होतात. आणि त्याच्याबरोबर इंजिनिअरिंगचे काही ऑप्शन्स आहेत की इंजिनिअरिंगचे सगळेच कोर्सेस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन असेल. आत्ता अलीकडच्या याच्यामध्ये खूप चांगल्या ब्रँचेस आता निर्माण झाल्या, ज्याच्यामध्ये IT आहे, कम्प्युटर सायन्स आहे, किंवा याच्याच बरोबर आणखीन काही ब्रँचेस आता डेव्हलप होत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, आणि याच्यामध्ये लोकांना गती आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स सारख्या काही गोष्टी येत आहेत. आणि आता अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने इंटरनेटचा वापर होतो आणि इंटरनेटचा वापर होऊन जो डेटा इंटरनेटला हाताळायला लागतो, तर त्याच्यामध्ये मोठे मोठे सर्व्हर्स त्याला लागतात आणि मग त्याला क्लाउड कम्प्युटिंग असं म्हणतात. तर क्लाउड कम्प्युटिंगमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करता येण्यासारखं आहे आणि त्याच्या संदर्भातले कोर्सेस ह्या मुलांना सहज मिळू शकतात. तर 10वीच्या नंतर आपल्याला फक्त एवढाच विचार करायला पाहिजे की कोणत्या बाजूला ह्या मुलाचा कल आहे, आणि जर तो सायन्सच्या बाजूला असला तर सायन्सला पाठवणं. कॉमर्स वाणिज्य शाखा आहे, तर ही पण खूप चांगली शाखा आहे. ह्या शाखेचे काही फायदे असे आहेत की ह्या शाखेकडच्या मुलांना बेकार राहायची काही गरज नाही आणि सहजासहजी त्याला छोटे 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 जॉब्स हे मिळू शकतात, चांगल्या प्रकारचे जॉब मिळू शकतात. उदाहरणार्थ कॉमर्समधून जर ग्रॅज्युएट झाला आणि अकाउंटिंग टॅली माहीत असेल, तर तो सध्या सहज अकाउंटंट म्हणून काम करू शकतो कुठल्याही फर्मला, आणि सगळ्यांना अकाउंटिंग फर्मची अकाउंटंटची गरज असते. तुम्हाला पेरोल मॅनेजमेंट आहे, त्यानंतर ERPच्या पद्धतीच्या काही मॅनेजमेंटला काही गोष्टी लागतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाचे सॉफ्टवेअर्स आहेत की जे सॉफ्टवेअर्स ही कॉमर्सची मुलं लिलया हाताळू शकतात आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचा जॉब त्याच्यामध्ये मिळू शकतो. बँकिंग सेक्टर एक चांगलं सेक्टर आहे. आता बँकिंग सेक्टरमध्ये जर या मुलांना जायचं असेल तर बँकिंगला कॉमर्सचा बेस असला तरी चालतो, सायन्सचा असला तरी चालतो आणि आर्ट्सचाही चालतो, पण कॉमर्सचा मुलगा जरा जास्त चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करू शकतो, कारण त्याचं काही प्रशिक्षण हे त्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये किंवा 11वी-12वीला त्याच्यामध्ये काही होऊन गेलेलं असतं. त्यामुळं बँकिंगच्या सेक्टरला ही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने गती घेऊ शकतात. याच्या पलीकडची काही क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये इन्शुरन्स आहे. आता इन्शुरन्स आपल्याला सगळ्या बाजूला लागतो, म्हणजे तुम्ही घराचा इन्शुरन्स उतरायला लागतो, तुमच्या गाडीचा इन्शुरन्स उतरायला लागतो, आता अलीकडे हेल्थचा, तुमचा स्वतःचा आणि तुमच्या कुटुंबाचा, हे सगळेच इन्शुरन्सेस आपल्याला इनसिक्युरिटीच्या वेळेला किंवा अतिशय अडचणीच्या वेळेला इन्शुरन्स कामाला येतो म्हणून आपण ते उघडतो किंवा उतरवतो. तर त्याच्याही बाबतीमध्ये मार्केटिंगला ह्या मुलांचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो किंवा स्वतः एजंट म्हणूनही ती काम करू शकतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गती ह्या मुलांना मिळू शकते. तर या बाजूला कॉमर्सच्या सेक्टरमध्ये जाता येतं. कॉमर्सच्या सेक्टरमध्ये आणखीन 2 महत्त्वाच्या गोष्टी घडतात, ते म्हणजे CA चार्टर्ड अकाउंटंट. आता चार्टर्ड अकाउंटंटची एक राष्ट्रीय लेवलची एक संस्था आहे आणि ती ह्या स्वरूपाच्या परीक्षा घेते. याच्यासाठी काही ग्रॅज्युएशनची अट नाही आहे. तर तुम्हाला असं लक्षात यायला पाहिजे की 12वीच्या नंतरच ही मुलं त्या स्वरूपाचे खाजगी काही क्लासेस करत असतील किंवा व्यक्तिगत काही करत असतील. CAs कडे इंटर्नशिप पण ही मुलं एकाच वेळेला करतात. एका वेळेला CA कडे शिकायला पण जातात, दुसऱ्या बाजूला ते त्याचे जे काही पेपर्स असतील किंवा जे काही विषय असतील तर त्याच्या संदर्भातला अभ्यासही करतात आणि कोचिंगच्या माध्यमातून ती मुलं CA ला जातात. माझ्या मते
इंजिनिअरिंगच्या पेक्षा एक चांगला ऑप्शन सीएचा याच्यासाठी आहे की इंजिनिअरिंगला निदान वेगवेगळ्या वर्षी पैसे तरी भरायला लागतात. सीएला कुठल्याही प्रकारचा पैसा कुठंच द्यायचा नाही, फक्त परीक्षेचे पैसे भरायला लागतात आणि गुणवत्ता पाहिजे आणि कष्ट तर मुलगा सगळीकडेच घेण्याची तयारी असते. त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी सीएचा ऑप्शन निश्चितपणाने घेतला पाहिजे आणि तो स्वीकारला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी कॉमर्सच्या बाजूला आहे आणि त्या संदर्भातले कॉमर्सचे जे काही कोर्सेस आहेत तर तेही कोर्सेस या मुलांना सहज करता येण्यासारखे आहेत. मला अतिशय तपशिलामध्ये याच्यात जावंसं वाटतं, पण वेळेच्या अभावी मी थोडासा विचार करतोय की आपण याच्यामध्ये थोडंसं थांबूया. कला विभागाकडे जनरल एक कल असा असतो की ज्याला आर्ट्स जमलंय, ज्याला सायन्स जमत नाही, ज्याला कॉमर्स जमत नाही, पण मग त्याने आर्ट्सला जायला पाहिजे. तर मला असं वाटतं की हा ऑप्शन खरं तर सगळ्यांनीच कला विभागाकडे जायला पाहिजे असं मी म्हणेल. फक्त एवढंच की त्याच्या करिअरच्या वाटा त्याला निवडण्यामध्ये थोडासा वेळ लागतो आणि आपल्याला असंही लक्षात येईल की सगळ्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाणारी जी काही अधिकारी मंडळी आहे ती बऱ्यापैकी BA कडून जाणारी अधिकारी मंडळी आहे. म्हणजे विश्वास नांगरे पाटलांचं तुम्ही उदाहरण घेतलं तर BA करणारी व्यक्ती आहे. शेख नावाचे आता एक 5-6 वर्षापूर्वी कलेक्टर झाले की त्यांच्या बाबतीमध्ये ते BA त्यांनी प्राधान्य दिलं. म्हणजे ज्या मुलांना स्पर्धा परीक्षेकडे वळायचे तर ते BAच्या बाजूने जाण्याचा विचार करतात. त्याच्यासाठी 11वी कला 12वी कला करून आणि ग्रॅज्युएशनला त्या मुलांना जायला लागतं. तर तो एक ऑप्शन आहे. याच्या व्यतिरिक्त आर्ट्सच्या बरोबर फाईन आर्ट्स पण एक चांगला ऑप्शन ह्या मुलांच्यासाठी येतो. फाईन आर्ट्स मध्ये आता अलीकडच्या काळामध्ये व्हिज्युअल्स वरती काम चालतं. तुमच्या इतर ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये पण याच्या संदर्भातलं काम चालतं. तुम्ही आणखीन फाईन आर्ट्सशी निगडीत जर काही कोर्सेस पाहिले तर ॲनिमेशनचे काही कोर्सेस येतात त्याच्यामध्ये. म्हणजे मायासारखं एक सॉफ्टवेअर असेल किंवा व्हिज्युअल इफेक्ट्स नावाचं सॉफ्टवेअर असेल की खूप सॉफ्टवेअर्स आहेत. मी फक्त क्वचित थोडीशी नावं घेऊन आपल्याला सांगतो. पण ॲनिमेशनमध्ये पण या मुलांना चांगल्या पद्धतीने गती मिळू शकते. आणि त्याबरोबर जर मुलाचा कल आर्ट्सच्या व्यतिरिक्त परफॉर्मिंग आर्ट्सकडे असेल तर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये काय तर एखादा मुलगा चांगला गायक होण्याची शक्यता आहे, एखादा मुलगा चांगला संगीताची जाण असलेला असेल, एखाद्या मुलाचं चांगलं ड्रॉइंग असेल, एखादा मुलगा चांगला नट म्हणून काम करू शकत असेल, एखाद्या मुलाला खरंच फॅशन डिझायनिंगमध्ये चांगली आवड असेल तर ह्याही बाजूला ही मुलं जाऊ शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही कोर्सेस आहे की जे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्समध्ये मोडत नाही, पण त्यांची स्वतःची एक व्यवस्था त्या कोर्सेसने उभी केली. उदाहरणार्थ फॅशन टेक्नॉलॉजी. आता फॅशन टेक्नॉलॉजीला कुठला ग्रॅज्युएशनच्या मुलाची आवश्यकता नाही, हॉटेल मॅनेजमेंट आहे तर याला काही कुठल्या ग्रॅज्युएशनच्या मुलाची आवश्यकता नाही. ते कोर्सेस त्याच्या संदर्भातले ट्रॅव्हल आणि टुरिझम तर याच्यामध्ये माणसं मिळत नाहीये. अशा कोर्सेसला पण आपल्याला विद्यार्थ्याला तिकडं पाठवता येऊ शकतं आणि त्याच्या संदर्भातल्या खाजगी संस्था आहेत त्या मात्र आपल्याला निवडून घ्यायला पाहिजे. कारण याच्यामध्ये बऱ्याच वेळेला संस्था चांगली नसेल तर फसवणूक होण्याची आणि पैसे वाया जाण्याची शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाही. पण चांगल्या संस्था जागतिक लेवलच्या संस्थांमध्ये आपल्याला जाता येऊ शकतो. अलीकडच्या काळात गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटने बॅचलर ऑफ व्होकेशन अशा स्वरूपाचे काही स्किल ओरिएंटेड कोर्सेस काढलेले जे कौशल्य आधारित कोर्सेस आहेत. तर तेही कोर्सेस आता अलीकडच्या काळामध्ये खूप पॉप्युलर होत आहेत. उदाहरणार्थ आता आपल्याकडे आवटे कॉलेजला बिहोक फूड आणि फूड टेक्नॉलॉजी आणि क्वालिटी मॅनेजमेंट असा एक कोर्स आहे. तर याच्यामध्ये जे काही तुम्हाला इंजिनिअरिंगच्या साईडला फूड सायन्सला जे ज्ञान मिळतं तेच ज्ञान ह्याही कोर्सला मिळतं. फक्त मुलांनी त्याच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी त्याने गती घ्यायला पाहिजे, इंटर्नशिप चांगल्या संस्थांच्या बरोबर केली पाहिजे आणि त्याला स्वतःला आवड असली पाहिजे. अशी मुलं ह्या कोर्सेसला जाऊ शकतात आणि याची फी अतिशय मर्यादित आहे. म्हणजे आपण या कोर्सची फी काही फारशी ठेवलेली नाही आहे. आपण ग्रामीण भागातला शेतकरी कुटुंबातला किंवा छोटा शेतकरी तर ह्या स्वरूपाच्या शेतकऱ्यांचा विचार करूनच मुळात आपल्या मॅनेजमेंटने
फिया कमी ठेवाव्या असाच आग्रह त्यांचा असतो आणि त्याही बाजूला मुलांना गती घेता येऊ शकते. बिहोकच्या बाबतीमध्ये आणखीन तुम्हाला खूप कोर्सेस मला सांगता येतील, म्हणजे त्याची खूप मोठी लिस्ट आहे. पण अकाउंटिंग टॅक्सेशनमध्ये पण बॅचलर ऑफ व्होकेशनचा कोर्सेस आहे. याच्या बरोबरचे अनेक कोर्सेस आहे, IT मध्ये आहे, कम्प्युटरमध्ये आहे. तर व्यावसायिक शिक्षणाच्यासाठी किंवा स्किल बेस्ड एज्युकेशनसाठी खूप प्रकारचे कोर्सेस सगळीकडे आलेले. तर त्याही कोर्सेसचं ऑप्शन आपल्या मुलांना आपण निश्चितपणाने पालकांनी द्यायला हरकत नाही. मला असं वाटतं की 10वीच्या नंतरचे जे काही वाटा आहे त्याच्यामध्ये ज्या मुलांची अभ्यासातली गती कमी आहे, पण ज्याला थोडंसं काहीतरी खटपट करावीशी वाटते, ज्याला काहीतरी थोडंसं तो काहीतरी दुरुस्ती करण्याचा विचार करतो किंवा काय, तर अशा मुलांना ITI सारखे कोर्सेस देता येऊ शकतात. तर ITI कोर्सेसचं वैशिष्ट्य असं आहे की ITI मध्ये नेहमीचे जे कोर्सेस आहेत ते असे आहे की मेकॅनिक म्हणून ITIचा कोर्स आहे, फिटर आहे नाही का, इलेक्ट्रिशियन आहे, कार्पेंट्री आहे, वेल्डर आहे आणि आता लेझर वेल्डिंग पण आलेलं आहे. तर मग ह्या स्वरूपाचे काही कोर्सेस ट्रॅडिशनल आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त काही कोर्सेस आहे की जसं की आता एअर कंडिशनर, तर आता AC हे सगळीकडे वापरले जातात पण ACचा मेकॅनिक मिळत नाही. तर मग ही मुलं ITI होऊन ह्या स्वरूपाचे काम निश्चितपणाने करू शकतात. आणि याच्याही बरोबरचे काही चांगले कोर्सेस ITI मध्ये आहेत. आपण ITIच्या स्वरूपाच्या वेबसाईट्सला आपण भेट दिली तर त्याच्यामधूनही आपल्याला काही चांगले कोर्सेस मिळू शकतात. हा झाला 10वीच्या नंतरचा भाग. आता काही पालक असा विचार करतात की आमच्या मुलाला 10वीच्या नंतर तर काहीच करायचं नाही, पण मग आमचे अँबिशन्स जरा जास्त आहेत. मग आता पालक अशा वेळेला असा निर्णय घेतात की 10वीची परीक्षा झाल्याबरोबर ते म्हणतात की कुठेतरी क्लासेस लावायला पाहिजे. आता हे क्लासेस लावायला पाहिजे याच्या बाबतीमध्ये याचा एक फायदा आपल्याला असा पाहता येतो की पारंपरिक कॉलेजेसला किंवा ट्रॅडिशनल कॉलेजेसला काही 1 महिना 1.5 महिन्याच्या सुट्ट्या असतात. त्याच्यानंतर मुलांचे निकाल लागतात 10वीचे आणि 10वीचे निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होते. तर प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या नंतर प्रत्यक्ष क्लासेस वर्गातले सुरू होण्यामध्ये साधारण 1 जुलै वगैरे उजाडण्याची शक्यता आहे. तर मग आपल्याला साधारण मार्चमध्ये परीक्षा झाली तर एप्रिल, मे आणि जून असा 3 महिन्याचा कालावधी जिथं मुलं शांतपणे बसून असतात किंवा सुट्ट्या एन्जॉय करत असतात. तर अशा वेळेला ह्या मुलांना जर तुम्ही ह्या माध्यमातून, म्हणजे जर त्याचं ब्रँच निश्चित केलेले असेल आपण की चला सायन्सलाच मुलाला पाठवायचं आणि इंजिनिअरिंगच्याच बाजूला जायचंय असं मला मुलाचं आणि पालकांचं ठरलेलं असेल, तर अशा वेळेला मात्र असा ऑप्शन घ्यायला हरकत नाही. याच्यामध्ये आमच्यासारखी काही कॉलेजेस असं पण काम करतात की जे फ्री ऑफ कॉस्ट ह्या स्वरूपाचं काम करतात. म्हणजे मुलांच्याकडून पालकांच्याकडून आम्ही काही फी मागत नाही, पण आम्ही त्यांना करिअरच्या वाटा काय आहेत तेच शिकवतो त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत. आणि त्यांचे बेसिक कन्सेप्ट जे आहे विशेषतः सायन्सला येणाऱ्या मुलांचं 8वी 9वी 10वीचं जे काही सायन्स आणि गणिताचं झालेलं आहे ते कन्सेप्ट आम्ही पहिल्यांदा घोटून घेतो आणि त्या मुलांना आम्ही म्हणतो की अरे आता तुझं 10वीच्या पर्यंतचं आम्ही घरून करून घेतलं, आता 11वीलाही तुला यायचं असेल तर आमच्याकडे ये किंवा तुझा ऑप्शन तू स्वीकार. तर ह्याही स्वरूपाने काम करणाऱ्या काही संस्था निश्चितपणाने आहे. याच्यामध्ये व्यावसायिकता आम्ही थोडीशी ठेवत नाही. त्याचं कारण असं की आम्ही संस्थाच अशा आहेत की आमच्या तळागाळातल्या समाजाच्यासाठी गरीब शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी काम करणाऱ्या आपल्या संस्था असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये प्रॉफिट मेकिंग हा आमचा काही उद्देश नसतो. परंतु या मुलांना शिकवण्याच्या मध्ये आपल्यासारख्या संस्था निश्चितपणाने आघाडी घेतात. तर 10वीच्या नंतरचं हा जो सुट्टीचा एक पिरियड मिळतो तर त्याच्यामध्ये चांगले पालक हा काही क्लासेसचा ऑप्शन स्वीकारू शकता आणि तो 3 महिन्याचा कालावधी हा त्या मुलाचा अभ्यासक्रम पुढे नेण्याच्या मध्ये त्याला पुन्हा 12वीच्या दृष्टीने किंवा 12वीला ज्या परीक्षा प्रवेश परीक्षा असतात, CET असेल, नीट असेल, JEE असेल, JEE ॲडव्हान्स असेल, तर ह्या स्वरूपाच्या परीक्षांना त्या मुलांना पाठवता येणं हे शक्य होऊ शकतं. आणि त्याच्याही बाबतीमध्ये मुलांनी आणि पालकांनी त्याच्या संदर्भातला निर्णय करायला हरकत नाही. आता आपण 12वीच्या नंतरच्या ऑप्शन्सकडं निश्चितपणाने वळूया. तर मी सुरुवातीला इंजिनिअरिंगच्या बाजूला आपलं लक्ष वेधेल
की पारंपरिक इंजिनिअरिंग कॉलेजेसला आता जे काही कोर्सेस चालतात ते साधारण सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स या स्वरूपाच्या ब्रँचेस. पण याच्या व्यतिरिक्त आता कम्प्युटर सायन्स, IT किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आता अलीकडं इंटरनेट ऑफ थिंग्स सारखे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे, क्लाउड कम्प्युटिंग सारखे अशा अनेक विषयावरती लोक आता काम करतायत आणि तसे कोर्सेस त्यांनी इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये बांधलेले. आणि हीच गोष्ट डिप्लोमाला पण हे कोर्सेस आहेत जे 10वीच्या नंतर ह्या मुलांना मिळू शकतात. डिप्लोमा करून BE ला पण जात आहेत, म्हणजे डिग्रीला जायचं असेल तर डिप्लोमा करूनही जात आहेत. तर तोही ऑप्शन काही पालक निश्चितपणाने स्वीकारतात. त्याचं कारण असं की सेकंड इयरला BE ला त्याला ॲडमिशन मिळतं आणि तशा स्वरूपाचा एक ऑप्शन त्याला आपल्याला मिळता येऊ शकतो. मला असं वाटतं की याच्याही व्यतिरिक्त काही कोर्सेस आपल्याला इंजिनिअरिंगच्या बाजूने, म्हणजे आता अलीकडे डेटा सायन्स नावाचं एक फील्ड ओपन झालं. आता हे फील्ड असं आहे की आपण जे सोशल मीडियावरती जे काही मेसेजेस पाठवतो, ज्या काही जाहिराती पाठवतो, जिथं कुठं कुठं जाहिराती सगळ्या येतात आणि पालकांचा आणि मुलांचा आपण सहज पहा की कुठलाही मोबाईल उघडल्यानंतर तो इंटरनेटवरती जाऊन तो काहीतरी शोधतो. आता हे जे शोधणं आहे तर त्याचा कल कोणत्या बाजूला शोधण्यात आहे तर त्याला जास्त महत्व आहे. म्हणजे मी समजा एखाद्या वेबसाईटला गेलो आणि मी शर्ट शोधत राहिलो तर माझी मागणी शर्टाची आहे असं त्या कंपनीला दिसून येतो. तर हे जे आहे याचा ॲनालिसिस बॅक एंडला ह्या सगळ्या कंपन्या करत असतात आणि त्या स्वरूपाच्या जाहिराती त्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची एक व्यवस्था ते करत असतात. आणि ही व्यवस्था हे जर करत असतील तर त्याच्यासाठी डेटा सायन्स आणि त्याचं ॲनालिसिस करण्याचं एक मोठं माध्यम आता अलीकडं आणि त्याच्या संदर्भातलं शिक्षण हे मुलांनी घेतलं पाहिजे. आणि ह्या शिक्षणाच्यासाठी विशेषतः डेटा सायन्ससाठी आता अलीकडं BSc मुलं पण त्याला प्रिफरन्स देतात. म्हणजे BSc स्टॅटिस्टिक्स असेल, BSc मॅथमॅटिक्स असेल, BSc फिजिक्स असेल, BSc इलेक्ट्रॉनिक्स असेल, ह्या सगळ्या बाजूची मुलं आणि BE कडची सगळीच मुलं डेटा सायन्सकडं आता वळत आहेत आणि त्यांना चांगल्या स्वरूपाचे पेमेंट्स हे कंपन्यांच्या माध्यमातून मिळू शकतात असं आपल्याला पाहता येऊ शकेल. आता दुसऱ्या बाजूला आपण ज्यावेळेला वळतो तर मेडिकलच्या फील्ड किंवा फार्मास्युटिकलचं फील्ड आहे की ज्याच्यामध्ये आता अलीकडं आपण कोविडच्या नंतर पाहतोय की खूप मोठा स्कोप फार्मास्युटिकलला पण आहे आणि त्याच्याबरोबर पॅरामेडिकलला पण खूप आहे. पॅरामेडिकलला आता अलीकडं नर्सेस मिळत नाही, म्हणजे मेल नर्सेस तर मिळतच नाही, फिमेल नर्सेस पण मिळत नाही. आणि ह्या नर्सेसचा एक मोठा रोल ह्या सगळ्या हॉस्पिटल्सला आहे. तर त्यामुळं नर्सिंगचा ऑप्शन BSc नर्सिंगचा असेल किंवा त्या स्वरूपाचे ऑप्शन्स ह्या मुलांनी आपल्याला घेता येऊ शकतो. जी मध्यम स्वरूपाची मुलं आहेत तर त्यांनी BSc हेल्थ केअरच्या बाजूचे जे काही कोर्सेस असतील, म्हणजे ऑप्टोमेट्री सारखा असेल किंवा एक्सरे मशीनच्या संदर्भातले किंवा स्कॅनिंगचे मशीन्स आहेत, CT स्कॅनिंग, तर याच्याचे ऑपरेटर्स म्हणूनही ही मुलं काम करू शकतात. तर याच्याही बाबतीमध्ये काही कोर्सेस उपलब्ध निश्चितपणाने आहेत. याच्या व्यतिरिक्त ॲग्रिकल्चरला मुलांना जाता येऊ शकतं. ॲग्रिकल्चरमध्ये आता खूप मोठा स्कोप आहे आणि विशेषतः ज्यांना स्वतःचे व्यवसाय थाटायचे किंवा ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्सवरती काम करायचे तर त्यांनाही या स्वरूपाचे कोर्सेस उपलब्ध होऊ शकतात. प्लेन BSc कडे जाण्याचा कल मुलांचा निश्चितपणाने आहे. प्लेन BSc कडून आपल्याला काही संशोधनाच्या बाजूला जाता येऊ शकतं, MSc करता येऊ शकतं आणि BSc MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, अनालिटिकल केमिस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्रीला ह्या मुलांची खूप चांगल्या पद्धतीची गरज आहे. आणि बायोटेक्नॉलॉजी सारखा कोर्स असेल, डेअरी सायन्स सारखे कोर्सेस असतील की याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मुलांना गती घेता येऊ शकते. मला असं वाटतं की आपले हे सगळे कोर्सेस आता प्रत्येक कोर्सला त्याचं एक सामायिक परीक्षा असते. आता त्या परीक्षा तुम्हाला द्यायला पाहिजे, त्या परीक्षेमध्ये तुम्ही काही स्कोअर मिळवला पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्हाला चांगले कॉलेजेस मिळू शकतात. तर चांगले कॉलेजेस मिळवण्यासाठी ह्या सामायिक परीक्षा किंवा CETs तर ह्या द्यायला लागतात. याच्या व्यतिरिक्त मॅनेजमेंटकडं काही स्कोप आहे आणि
संतोषराव, तुम्हाला माहीत नसेल पण मॅनेजमेंटचे जे कोर्सेस आहेत तर याच्यामध्ये मुलं अलीकडं बीच्या नंतर मॅनेजमेंटला जातात. म्हणजे पूर्वी प्लेन MBA जाणारी मुलं असायची, पण आता BE करून MBA करतात. मॅनेजमेंटमध्ये आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की जागतिक लेवलच्या ज्या काही संस्था भारतामध्ये आहे तर त्याला IIMs म्हणतात, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. आणि या संस्थांच्या मध्ये जायला CAT नावाची एक परीक्षा आहे, ओके. नाही का? तर ती परीक्षा तुम्ही कुठल्याही ग्रॅज्युएशनच्या दरम्यान जर दिली तर ती परीक्षा क्रॅक करता येते. मला तुम्हाला आनंदाने आणि अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की आवटे कॉलेजचा आता मयूर कानसकर नावाचा एक विद्यार्थी आहे, ज्याचे वडील एक वेल्डिंगचं छोटंसं शॉप फॅब्रिकेशनचं चालवतात. आणि त्या मुलाने ती परीक्षा आता क्रॅक केली 2-3 अटेम्प्ट्समध्ये. आणि तो इथला बिहोकचा आमचा याचा अकाउंटिंग आणि क्वालिटी मॅनेजमेंटचा विद्यार्थी. ओके. सर्वसामान्य मुलगा, सर्वसामान्य पालकाची परिस्थिती, पण तो IIM सारख्या ठिकाणी आता बहुतेक तो त्याचा नंबर चांगल्या ठिकाणी लागून जाईल. आणि अशी मुलं प्रयत्न करत असतात. मग हे ऑप्शन्स आपल्या मुलांना अवगत असले पाहिजे, माहीत असले पाहिजे. तर त्याही ऑप्शन्सला आपल्याला जाता येतं. मॅनेजरियल पोस्टला आता काय खूप चांगला स्कोप सगळीकडे आहे. कॉर्पोरेट सेक्टरला मॅनेजमेंट करायला माणसं आता अलीकडे मिळत नाही. तर ह्याही गोष्टी आहेत. ह्या सगळ्यांचा गोषवारा घेत असताना मला तुम्हाला सगळ्यांना असं विचारपूर्वक मला सगळ्यांना आपलं लक्ष वेधायला मला असं वाटतं की करिअरच्या ऑप्शन्सकडे आपण जाताना मुलाला काय हवंय, मुलाचं कल कुठला आहे, मुलाचा आनंद कशात आहे, याच्याकडे पालकांनी लक्ष देण्याची जास्त गरज आहे. म्हणजे आपण फोर्सफुली, म्हणजे मला मेडिकलचा ऑप्शन घेता आला नाही, मला डॉक्टर नाही होता आलं, तुम्ही मुलाला म्हणतो की तू डॉक्टरच. मला स्पर्धा परीक्षेत जाता आलं नाही, मला कलेक्टर होता नाही आलं, तर तू कलेक्टर हो. पालकांनी स्वतःचे विचार त्या मुलाच्या वरती लादू नये. बरोबर. त्या मुलाची एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्याची स्वतंत्र पर्सनॅलिटी, त्याचा स्वतंत्र कल आहे. आणि त्या कलाकडे जर मुलाला आपण पाठवलं तर तो त्याच्या करिअरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने गती घेता येऊ शकते. आणि ह्या जर बाजूला आपण निश्चितपणाने विचार केला तर मी असं म्हणेन की साधारण कुठल्या स्वरूपाची एक व्यक्तिमत्व, यशस्वी व्यक्तिमत्व होऊ शकतं. तर मला असं दिसतं की कुठल्याही प्रकारचं शिक्षण घ्या, पण त्याला थोडंसं कम्युनिकेशन करता यायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीला आपल्याला काही आपलं मत असेल तर ते ठामपणे मांडता यायला पाहिजे. आपल्या मतावरती त्या व्यक्तीचं ऐकून घेण्याचं आपल्याला कौशल्य यायला पाहिजे. तर हे जे कम्युनिकेशन स्किल आहे, आणि याच्यामध्ये पुन्हा मराठीतलं आलं तर ते बरोबरच आहे, पण मराठीच्या व्यतिरिक्त थोडंसं हिंदी, इंग्रजी, कॉर्पोरेट लेवलला ज्या वेळेला जागतिक लेवलला जातं तर इंग्रजीवरती आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. मग इंग्रजीवरती जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपलं इंग्रजी चांगलं करता येण्यासाठी तर कम्युनिकेशन स्किलमध्ये हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला येता येऊ शकतो. मी आणखीन एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगेन की मुलांना नेहमीच्या शिक्षणाच्या पेक्षा काही कौशल्य अशी असायला पाहिजे की ज्याला आम्ही क्रिटिकल थिंकिंग असं म्हणतो. म्हणजे कुठल्याही बाबीचं पृथक्करण करता यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पृथक्करण करून कोणत्या बाजूचा निर्णय कोणत्या बाजूने जायला पाहिजे याच्या संदर्भातलं जर काही नॉलेज त्याला घेता आलं तर त्या बाजूने त्याला विचार करता यायला पाहिजे. याला आपण इंग्रजीमध्ये क्रिटिकल थिंकिंग असं म्हणतो. चिकित्सक अभ्यास करून एखाद्या प्रश्नाची उकल करणं, तर हेही मुलाला जमायला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग हा एक विषय जास्त कुठल्याही पर्सनॅलिटीच्या बाबतीमध्ये आपण पाहतो. तर प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय, तर नेहमीची गणितातली गणितं सोडवणं याला काही प्रॉब्लेम सॉल्विंग नाही म्हणत, परंतु एखाद्या प्रश्नाची उकल करण्याच्यासाठी त्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता आहे याच्या संदर्भातला एकत्रित विचार हा ज्या वेळेला तो मुलगा करू शकतो तर त्याच वेळेला तो एंटरप्रेन्योर म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून किंवा कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टरचा मॅनेजर म्हणून किंवा कॉर्पोरेट सेक्टरचा CEO म्हणून तो यशस्वी होऊ शकतो. तर हे प्रॉब्लेम सॉल्विंगचं जे एक गणित आहे तर ते त्याला त्याच्या व्यक्तिमत्वामध्येच दडलेलं पाहिजे आणि ते जर त्याला मिळवता आलं
तर त्याच्याने मुलाची पर्सनॅलिटी ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि ह्याच स्वरूपाच्या पर्सनॅलिटीजला टॉप लेवलला काम करता येण्यासारखी स्थिती आहे. जे जे यशस्वी उद्योजक आहेत, जे जे यशस्वी व्यावसायिक आहेत, त्यांनी त्यांचं करिअर हे अतिशय छोट्या व्यवसायातून उद्योगातून सुरू केलेलं असतं आणि नंतर अनुभवाच्या जोरावरती, नवीन शिकण्याच्या जोरावरती तो त्याच्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये मास्टरी मिळवतो आणि तो त्याच्या स्वतःचा एक जम बसवतो. बरोबर. तर मग मला असं वाटतं की हा जम बसवण्याच्यासाठी त्याला कंटिन्युअस लाईफ लॉंग लर्निंग त्याला आवश्यक असतं. तर हे जे लाईफ लॉंग लर्निंग आहे, तर हे कसं, तर वर्गामध्ये विद्यार्थ्याला शिक्षक येऊन शिकवतो, पण शिक्षकाच्या व्यतिरिक्त स्वतः शिकण्यासाठी काय आवश्यकता आहे, तर हे त्या मुलांनी शिकलं पाहिजे आणि शिक्षकांनी ह्याच गोष्टी शिकवल्या पाहिजे की तू कंटिन्युअस लर्नर म्हणून कसा राहू शकशील, नवीन कसं शिकायचं, नवीन कसं. आता अलीकडे काय झालंय की युट्यूबच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत, घर बसल्या मिळू शकतात. तर मग मला असं वाटतं की त्याने त्याचा वेळ याच्यासाठी जर दिला आणि त्याने लाईफ लॉंग लर्निंग वरती जर काही फोकस केला, तर मला असं वाटतं की ती पर्सनॅलिटी, ओव्हरऑल पर्सनॅलिटी तयार होऊ शकते. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या मुलांनी आणि पालकांनी अशा अंगीकारल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये गती घेऊन मुलाच्या करिअरच्या दृष्टीने आपण ऑप्शन्स शोधले पाहिजे. याच्यामध्ये मुलाचा विचार जास्त महत्वाचा आहे, पालकाचा विचार कमी. पालकाची भूमिका त्याला सपोर्ट करण्याची भूमिका असली पाहिजे, त्याला बाजूने उभं राहण्याची भूमिका असली पाहिजे. पालकाचा रोल हा नाही की त्याला मुख्य भूमिकेमध्ये पालकाने त्याला ओढत नाही किंवा पालकाला बराच वेळा वाटतं का मला जे आवडतं ते त्याने केलं पाहिजे. हो, तर ते तसं तर मुळीच आवश्यकता नाहीये. उलट मुलाचा कल पाहून जर मुलगा आपण तिकडे पाठवला तर मुलं त्या कलाने अतिशय उत्तम पद्धतीने त्याची करिअरची गती घेऊ शकतो असं मला वाटतं. मला संतोषराव, तुम्ही संधी दिली आणि तुमच्याशी गप्पा मारण्याचा मला नेहमीच योग येतो आणि आज तो तुम्ही मला करिअरच्या वाटांच्या संदर्भामध्ये आंबेगाव वार्ताच्या निमित्ताने मला तो दिला. मला त्याबद्दल मी मनापासून अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या वतीने आणि माझ्या व्यक्तिशः मी आपलं मनापासून आभार मानतो आणि आपण मला ही संधी दिली. मी सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन करिअरच्या वाटा चोखाळण्याच्यासाठी त्यांनी चिकित्सक अभ्यास करून किंवा माहितगारांची मदत घेऊन चांगल्या पद्धतीने त्याच्या करिअरची निवड करावी. काही आपल्याला अडीअडचण असेल तर आमच्या स्टाफशी आपण बोलला, माझ्याशी बोलला तर आम्ही सहजपणे कुठल्याही प्रकारचा मोबदला न मागता फ्री ऑफ कॉस्ट आम्ही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देऊ अशी या निमित्ताने ग्वाही देतो. आणि मला आपल्याशी सुसंवाद करण्याची संधी संतोषराव वळसे यांच्या माध्यमातून आंबेगाव वार्ताच्या निमित्ताने मिळाली, याच्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. तर एक छोटा प्रश्न आहे, म्हणजे आता आभार झालं परत नाही, पण सर्वसाधारण अण्णासाहेब आवटे कॉलेज आता त्याचं ऍडमिशन कधी होणार आहे किंवा त्याची प्रवेश प्रक्रिया कधी होणार आहे सुरू, हो, त्या संदर्भात थोडं आव्हान काय करता येईल? 11वीच्या प्रवेश प्रक्रिया साधारण आता मे एंडच्या दरम्यान निकाल साधारण लागतील आणि 11वीचे साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांच्या हातात मार्कलिस्ट मिळाली की तिथून पुढे प्रवेश प्रक्रिया सुरू होते. पुण्यासारख्या ठिकाणी सामायिक प्रक्रिया चालते, म्हणजे सेंट्रलाइज्ड पद्धतीने. पण आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये, आंबेगावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला प्रत्येक युनिटला जाऊन अर्ज करायला लागतो. अर्ज करून आणि मग तिथं जी काही मेरिट लागेल तर त्यानुसार आपल्याला प्रवेश मिळू शकतो. तर त्या पद्धतीने आपण जरूर विचार करा. अण्णासाहेब आवटे कॉलेज हे 1965-66 पासूनचं कॉलेज आहे. मला असं वाटतंय की आता 3री-4थी पिढी हे कॉलेज शिकवत आहे. म्हणजे संतोषराव, आपणही या कॉलेजचे विद्यार्थी आहात, आपल्या अगोदरची काही मंडळी याचे विद्यार्थी आहात. आणि आता ह्या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य असं आहे की हे एक सुसज्ज असं महाविद्यालय, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्या बाजूला ग्रँटेबल शिक्षण आपण देतो. गव्हर्नमेंट शिक्षकांचे पेमेंट्स गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मिळत असल्यामुळं फी ऑटोमॅटिक विद्यार्थ्याची आणि पालकाची कमी होणार. तर त्यामुळे नाममात्र फी मध्ये आपल्याला चांगले
प्रवेश घेता येऊ शकतो. अनुभवी स्टाफ आहे आपल्याकडे. हे महत्वाचं आहे. म्हणजे मी आपल्याला आवर्जून सांगेन की जवळपास आता 30 PhD प्राध्यापक आपल्याकडे काम करतायत आणि 11वी-12वीला पण खूप गुणी शिक्षक आहेत आणि आपण मनापासून काम करणाऱ्या शिक्षकांचा एक संच या महाविद्यालयाचा आहे. तर आपण जरूर या महाविद्यालयाचा लाभ पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा. तर धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून जे आता 10वी किंवा 12वी नंतर परीक्षा झाल्या परत अनेक पालक गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. हो. कारण आता त्यांना वाटतं कुठे ऍडमिशन घ्यावं. विद्यार्थ्याचा कल नेमका एका बाजूला असतो, पालकांचा कल एका बाजूला असतो. परंतु आता जे आपण सविस्तर त्यांना भविष्यात म्हणजे ज्या शिक्षणाच्या वाटा आहेत हो. त्याबाबत सविस्तर माहिती दिली हो. आणि याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असे गृहीत धरून मी आपले आभार व्यक्त करतो. तर धन्यवाद. थँक्यू.